चला आज आपण मातीच्या भांड्यात चिकन बनवूया। तर हे बघा, मातीचं भांड मस्त स्वच्छ धुवून घेतलं आणि आता त्याला थोडं गॅसवर मी गरम केलं, पूर्ण त्याचं पाणी सुकून घेतलं आणि चांगलं भांड मी गरम करून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये हे बघा तेल टाकलं। तर बरेच दिवस चिकन खाल्लं नव्हतं, म्हटलं चला आज चिकन खाऊया, आज संडे पण आहे आणि पाऊस पण बाहेर मस्त पडतोय धो 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 धो, तर म्हटलं आज मस्तपैकी चिकन खाऊया। तर हे बघा मी तेल टाकले, तर आता तेल टाकलं आणि मस्त कांदा घेतलाय कापून, 2 मोठे कांदे घेतले, ते कांदे घेतले आणि मी ह्याला आलं लसूण नाही टाकले, आलं लसणाची पेस्ट, मी चिकनला दही, आलं लसणाची पेस्ट, हळद असं लावून ठेवलेलं आहे। आता हे आपण टाकतोय अख्खे गरम मसाले, तर टाकली पहिली काली मिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता। हे बघा मस्त असं हे सगळं टाकून शिजवून घ्यायचं आणि एकीकडे बघा माझ्या स्वीटीचं आणि मांजरांचं दोघांचं मच्छी शिजते। स्वीटीचं हे आहे कालजी आणि चिकन आणि हे आहे कुप्याचं मावरं, हे मांजरांना, तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगळं वेगळं होत आहे आणि हे आम्हाला आहे चिकन। तर मस्तपैकी आज चिकन होते, ते पण मातीच्या भांड्यात, किती छान लागणार आहे। तेजपत्ता टाकला आणि आता आपण मस्तपैकी कांदा मऊसर शिजून घेऊया। आम्ही कांदा टाकलेला आहे। तर गाईस, तुमच्या इथे पाऊस पडतो की नाही मला सांगा कमेंट मध्ये, कुठे कुठे पाऊस पडतोय, तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता, कोणीही 4 माणसं का होईना, जे कोण व्हिडिओ बघत आहे त्यांनी मला सांगा की हो आम्ही इथून व्हिडिओ बघत आहोत। आमच्या इथे खूप रात्रीपासून खूप पाऊस पडतोय। तर हे बघा मस्त असं कांदा ना आपण शिजवून घेऊया। गाईज माझं किचन ना छोटंसं आहे, त्यामुळे खूप रामरगाडा असतो, किचडी खूप असते, खूप छोटंसं आहे किचन, एक माणूसच उभं राहिला असं किचन आहे माझं। आणि मी बनवते, मी कसं बनवताना माझा चेहरा मी दाखवत नाही, कारण का मी मॅक्सीवर असते आणि तेवढा टाइम सुद्धा नसतो। आंघोळ केली, सगळं ह्यांचा नाश्ता, पोरीचा नाश्ता, मांजरांना जेवण, सकाळची खूप घाई असते, त्यामुळे मग साडी काय मी नेसतच नाही। पहिला नाश्ता झाला की जेवणाला लागते, आंघोळ वगैरे झाली, देवाची पूजा झाली की मग जेवणाला लागते, म्हणून मी चेहरा दाखवत नाही, असं न दाखवताच रेसिपी बनवते। तर साडी नेसलेली असते ना तर मी चेहरा दाखवला असता। तर गाईज, तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडतात की नाही? मला तर वाटते जास्त करून कोणाला आवडत नाही, कारण का जास्त लाईक माझ्या व्हिडिओला नसतात। असू द्या, ज्याची त्याची मर्जी, कारण मला जशा रेसिपी येतात तशा मी बनवत आहे। तर बघा असा मस्त कांदा ना शिजवून घ्यायचा आणि मी कधी चिकनला टोमॅटो वापरत नाही, पण आज 1 टोमॅटोची प्युरी केलेली, 1 टोमॅटो मी घेतलेला आहे आणि तो वाटून घेतलाय। तो आता ह्याच्यामध्ये कांदा थोडा मऊसर झाला ना की ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे। तशी साधी सोपी रेसिपी आहे गाईज, तुम्ही चिकन कोणत्याही पद्धतीने बनवा, शेवटी ते चिकन हे टेस्टी असते आणि टेस्ट लागणारच, ज्याची त्याची बनवायची पद्धत वेगळी असते। आता आमची आगऱ्यांची पद्धत वेगळी आहे बनवायची। मस्त, आणि आमच्या आगऱ्यांची पद्धत कशी, भरपूर तेलामध्ये होतं, मच्छी म्हणा काही तेल जास्त टाकावं लागतं आणि मग तेलामध्ये छान असं। आणि आमचा मेन कसा आगरी मसाला, त्याच्याने खूप तुम्ही म्हणजे कालवण बनवा, प्लस काय मच्छीचं कालवण बनवा आणि त्याच्यात फक्त आपला आगरी मसाला टाका, इतकं छान होते ना, मस्त होते। आणि जास्त करून आम्ही मच्छीला वगैरे वाटण वापरत नाही। आता ह्याला फक्त मी सुका खोबराच भाजून घेतलेला आहे, तोच वरती टाकलेला आहे आणि असं प्लस असं वेगळं असं वाटण मी ह्याला चिकनला टाकलेलं नाही। आणि मेन कसं मातीच्या भांड्यात बनवते तर एवढी मस्त टेस्ट येणार आहे।
आणि हे बघा गाईज, इथे तुम्हाला दिसते ना, हे आहे ना लोणचं मी बनवलेलं आहे थोडंसं 2 कैरीचं. हे बघा इथे बरणी आहे आणि टोमॅटो प्युरी टाकली, एकच घेतलेला टोमॅटो, तोच फक्त वाटून घेतला. तो पण चांगला मी मस्त शिजून घेते आणि याच्यात आपले मसाले टाकते. हळद थोडीशीच टाकली कारण का मी हळद चिकनला लावून ठेवलेली आहे. आणि हा आपला आगरी मसाला टाकलाय. हे बघा मस्त, हा मसाला मी घरीच बनवलेला आहे. 5 किलो मसाला हा मी बनवलेला आहे कारण आम्हाला वर्षभर 5 किलो लागतो. आम्ही एवढे तिखट कोण जास्त खात नाही, त्यामुळे 5 किलो मला वर्ष जातो. या मी बनवूनच ठेवते. आणि याच्यात मी गरम मसाला टाकलेला नाहीये कारण गरम मसाले सुद्धा याच्यामध्ये असतात आमच्या आगरी मसाल्यामध्ये, त्यामुळे मी गरम मसाला काही वेगळा असा टाकला नाही. आणि मस्त आता हे असं प्युरीचं आपलं पाणी होतं ते टाकलेलं आहे पाणी. मस्त असं पाऊस पडतोय बाहेर आणि मस्त चिकन आज शिजते. किती मज्जा येणार आहे खायला, खूप मस्त मज्जा येणार आहे आज चिकन खायला. आणि पाऊस पण गाईज बघा ना, मे महिन्यातच पाऊस पडायला लागलाय. असं गारवा आलाय मस्त. हे बघा आता आपलं मस्त तेल सुटलंय. आणि ही मी बटाटे घेतली, 2 घेतलीत बटाटे. पण ह्याचं मेन काय माहितीये, मी साल नाही काढलं कारण साल न काढता तुम्ही चिकन मध्ये टाकलत ना बटाट, छान होतं. आणि ते कसं मऊ मस्त शिजलं पाहिजे. मग त्या बटाट्याचं खळलं ना बटाट की मस्त रस्सा असा जाडसर होतो. बटाट्याने मी चिकन एकत्रच टाकले कारण चिकन पण शिजायला काही टाइम नाही लागणार, बटाट्याने चिकन शिजणार लवकर. हे बघा आता हे दही लावून ठेवलेलं मी, दही आणि आलं लसणाची पेस्ट लावलेली आणि थोडंसं हळद हे लावून मी जवळजवळ 1 तास बाजूला ठेवलेलं होतं. तर ते आता टाकलं ह्याच्यामध्ये आणि मस्त आपल्याला चिकन आणि बटाट शिजून घ्यायचं आहे. असं हे बघा, असं वरती असं तेल सुटलं पाहिजे तर ते चिकन मस्त दिसायला दिसणार छान आणि होतं सुद्धा मस्त. हे बघा, बरेच दिवस चिकन खाल्लं नव्हतं तर म्हटलं चला आज आणूया आणि आपल्या सबस्क्रायबरांना आपली चिकनची रेसिपी दाखवूया, ते पण मातीच्या भांड्यात. हे बघा समस्तपैकी. आता ह्याच्यावरती आपण पाणी ठेवूया. ह्याच्यात मी पाणी टाकलेलं नाहीये. आता जे ताटात मी पाणी ठेवीन ना तेच नंतर पाणी ह्याच्यामध्ये टाकेन. हे बघा ताटात आता मी पाणी ठेवले. ते पाणी ठेवून नंतर हा चमचा याचाच होता, दहीचाच होता. तर तुम्ही बोलाल काय हे असं, तर दहीचाच चमचा होता. आणि हा सुद्धा जे चिकन मी कालवलं ना, हे आपलं कांदा टोमॅटो शिजवत होती ना त्याला हलवायला घेतलेला तोच चमचा आहे. मस्त असं वरती आता पाणी ठेवले. आता आपण पाणी ठेवलं की आतमध्ये ते जे आपलं वाफेचं पाणी आहे ना ते त्याच्यामध्ये पडणार आणि आपलं चिकन शिजलं जाणार. मस्त पैकी किती छान बघा वास सुटलाय, मस्त वास सुटलाय. हा हा हा. आता ह्याच्याबरोबर ना मी बाजरीची भाकरी बनवणार आहे. तांदळाची खातो, तांदळाची बघूया संध्याकाळी मी बनवीन, पण आता मी बाजरीची भाकरी याच्याबरोबर बनवणार आहे. तर मस्त असं. तर मैत्रिणींनो या जेवायला, माझी जे रेसिपी बघत असणार ते जेवायला या सगळ्यांनी. मस्त पैकी चिकन आज आहे. जे जे जवळजवळ राहतात ते म्हणजे बघतात व्हिडिओज, त्यांनी या जेवायला. मस्त बाजरीची भाकरी आणि आज चिकन मस्त झालेलं आहे. हे बघा असं पाणी टाकलं मी, ते वरती जे पाणी ठेवलेलं ना ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. हे बघा मस्त असं शिजते आणि गॅस कमी ठेवायचा वरती पाणी ठेवलं की. तर मस्त आपलं चिकन शिजते. याच्यात जास्त काही टाकायची गरज नाही. बघा ते हेच पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं, वरती जे पाणी ठेवलेलं ना ते. आता परत पाणी ठेवते कारण का आपलं बटाट शिजायला पाहिजे म्हणून परत पाणी ठेवते वरती. आणि भात आहे ना, भातावर कसं आमच्या घरामध्ये भात असतो त्यामुळे रस्सा असा जास्त लागतो.
त्यामुळे मग रस्सा असा जाड जाड असं केलं ना ग्रेव्ही टाईप तर जास्त कोण खात नाही, म्हणतात काही असं जाड 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 बनवलं. मग असं थोडा रस्सा बनवला ना मग आवडीने खातात. ते बघा लोणचं मी बनवलं, आता 2 दिवस झाले ते लोणचं मी बनवलेलं आहे. हे बघा सुका खोबरा टाकला, फक्त सुका खोबरा हा मिक्सरला वाटून घेतला आणि फक्त सुका खोबरा टाकला आणि कोथिंबीर टाकली वरती. थोडी कोथिंबीर पण त्याच्यात शिजली झाल्याने मग कोथिंबीरचा किती छान मस्त वास येईल. तर बघा आपलं आता चिकन पण शिजत आलेलं आहे. आता अजून एकदा आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि चांगलं मस्त शिजवून घेऊया. चिकन शिजायला का गाईस टाइम नाही लागत. बघा मस्त असं आपलं चिकन शिजते आणि शिजलं ना चिकन आणि बाजरीची भाकरी असा मस्त ताव मारणार की नाही. पण मला जास्त गाईस चिकन आवडत नाही, मी मटनच जास्त करून खाते, चिकन मला नाही आवडत. आणि मुलीला आवडते माझ्या चिकन, मग तिच्यासाठी मग चिकन करावं लागतं. ते 2 डबे ठेवलेत बघ तिकडे, कुठला पण घे. स्टीलचा कुठे आहे? सध्या काढ, मी येते सांगायला. आता प्लॅस्टिकच्या डब्यात ठेव एका. तर काही चक्की लावलेली होती, बाजरीचं दळायला टाकलेलं होतं, म्हणजे मुलगी विचारायला कोणत्या डब्यात ठेवू ते. बाजरी दळून झालेली, तर आता ते दळून झाले. आता मी त्याची भाकरी बनवायला घेणार आहे. तर ज्वारी पण दळायचे, नाचणी पण दळायचे. माझी घरातच छोटीशी घरघंटी चक्की आहे, त्यामुळे माझं बाहेर जाणं होतच नाही, चाल अशी माझी होतच नाही जास्त. घरातच सगळं सुख सुविधा घरातच आहे, त्यामुळे मी बाहेर जास्त जातच नाही. गेली तर बाहेरचे व्हिडिओ टाकते. जाणं पण कसं, गाडीत बसा, जिथे जायचं असेल तिथे उतरा, असं ते बाहेर असं चाल अशी माझी होतच नाही. त्यामुळे ना गाईज म्हणजे डोपरे पण खूप दुखतात, असे भरपूर दुखतात. तर हे बघा एकीकडे चहा काळा बनवलाय तो पण पिते. आणि बघा आपली रेसिपी आता रेडी झालेली आहे. तर बघा मीठ टाकलं का शेवटला टाकलं कारण का बटाट शिजल्यानंतर म्हटलं टाकलं. आणि तर गाईज तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की 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 माझ्या रेसिपीला लाईक करा गाईज. हे बघा मस्त असं आता हे थोडा रस्सा अजून आटवणार आहे आणि हा आटवला ना की आपली रेसिपी तयार आहे. तर या मैत्रिणींनो जेवायला. तर आता मी जाते, आता मी बाजरीची भाकरी बनवायला घेते आणि मग सगळं झालं ना की तुम्हाला दाखवते. हे बघा गाईज लोणच्याला कलर बघा किती छान आलेला आहे. थोडेशा 2 कैरीचंच बनवलं, पण हे बघा इथे लोणच्याची बरणी आहे, हे कैरीच आहे आणि हे मिक्स लोणचं आहे, मिरची आणि लिंबू कैरी असं त्याचं मिक्स आहे. बघा किती छान दिसते की नाही तई. बघा कालवण किती छान, आम्ही तई म्हणतो गाईज, कालवण आता मी कालवण बोलते. किती कालवण छान दिसायला लागले. हे बघा चला या लवकर लवकर गरम गरम खायला. तर चला गाईज बाय. आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की नक्की सबस्क्राईब करा गाईज. लाईक